आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे. हातामध्ये पाणी घ्यायचे आहे. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजुस्साम सर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रों कीलकम् आसु पार्थिवसिद्धिविनायक मूर्तिषु प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ते हातातले जल तामणामध्ये सोडायचे आहे आणि उजवा हात देवाच्या छातीवरती ठेवायचा आहे आणि डावा हात स्वतःच्या छातीवर ठेवायचा आहे आणि मनामध्ये अशी प्रार्थना करायची आहे की भगवंत आपल्या पुढे आलेले आहेत अशी म्हणून विचार करून देवाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं खं सं हं क्षं अः क्रों ह्रीं आं हंसस्सोऽहम् अस्यां मूर्तौ प्राणा इह प्राणाः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं खं सं हं क्षं अः क्रों ह्रीं आं हंसस्सोऽहम् अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं खं सं हं क्षं अः क्रों ह्रीं आं हंसस्सोऽहम् देवस्य सर्वेन्द्रियाणि वाङ्मन त्वक चक्षुश्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद पायु उपस्थ इहैव आगत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. मनातल्या मनात 15 वेळेस ओम ओम उच्चार करायचा आहे. गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणवावृत्तिः करिष्ये. रक्तांबोधिस्तपोतो लसदरुणसरोजादिरूढाकराब्जैः पाशङ्कोदण्डभिक्षुद्भवमथ गुणपङ्कुशं पञ्चबाणान् बिभ्राणा सृक्कपालत्रिनिसिता पीनवक्षोरुहार्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः प्राणः. दूर्वेनी देवाच्या डोळ्याला तूप लावायचं. ओम तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं परा प्राणशक्त्यै नमः. गंधामध्ये फूल बुडवायचे, अक्षदा आणि फूल देवाला व्हायचे. श्री परा प्राणशक्त्यै नमः. सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्कारं करोमि. एका फळाचा नैवेद्य दाखवायचा आणि नमस्कार करायचा. पुरतस्थापित फल नैवेद्य निवेदयामि प्रोक्ष प्रशिच्य सत्यंत्वर्तेन परिषिञ्जामि. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. उत्तरापोषणं हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे सपुष्पचन्दनं समर्पयामि. मुखावासार्थे पूगीफलताम्बूलं हिरण्यमुद्रां दक्षिणाञ्च समर्पयामि नमस्कारं करोमि. अनेन कृत प्राणप्रतिष्ठापनाख्येन कर्मणा श्रीपरमेश्वरः प्रीयतान्न मम. मुख्यदेवता आवाहनम. हातामध्ये एक फूल, अक्षदा आणि दूर्वा हातामध्ये घ्यायचे.